हॅलो 50 चहा पाठवा. दररोज पहाटे 4 वाजता यायचा कॉल. भयंकर प्रकार उघड. रोज तीच वेळ, तोच आवाज आणि तीच 50 चहांची ऑर्डर. पण प्रश्न एकच होता, इतक्या पहाटे 50 चहा कोण मागवत होतं? एक चहावाला रोज पहाटे 3 वाजता दुकान उघडायचा. रात्री प्रवास करणारे लोक, ट्रक चालक आणि काही कामगार त्याच्याकडे चहा प्यायला यायचे. सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं. पण एका रात्री अचानक त्याच्या फोनवर कॉल आला. वेळ होती पहाटे 4ची. पलीकडून एका महिलेचा आवाज आला, हॅलो 50 चहा पाठवा. सुरुवातीला त्याला वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल, पण काही मिनिटात पुन्हा तोच फोन आला आणि एका रिसॉर्टचा पत्ता सांगण्यात आला. चहावाल्याने कसाबसा 50 चहा तयार केला आणि दिलेल्या ठिकाणी पोहोचवला. ते ठिकाण बाहेरून पूर्ण शांत दिसत होतं. गेटजवळ फारशी हालचाल नव्हती, पण आत कुठेतरी मंद आवाज ऐकू येत होता. त्याला वाटलं कदाचित काही खासगी काम असेल, कार्यक्रम असेल. चहा देऊन तो परत निघून गेला. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पहाटे 4 वाजता तोच कॉल आला, हॅलो 50 चहा पाठवा. आवाज तोच, शब्द तेच आणि जागाही तीच. आता मात्र त्याला हे सगळं विचित्र वाटू लागलं. सलग अनेक दिवस हेच सुरू राहिलं. रोज पहाटे 4ला फोन आणि रोज 50 चहांची ऑर्डर. त्या रिसॉर्टमध्ये दिवसा गर्दी काहीच दिसत नव्हती, त्यामुळे इतक्या लोकांसाठी चहा का लागतोय हा प्रश्न सतत त्यांच्या डोक्यात फिरत होता. एक दिवस थोडंसं धाडस करून त्याने विचारलं, इतकं चहा कोण पितं? काही क्षण पलीकडे शांतता होती आणि मग थंड आवाजात उत्तर आलं, जे सांगितलंय ते करा, बाकी काही विचारू नका. वाक्य ऐकताच त्याच्या अंगावर काटा आला. आता हे प्रकरण साधं नाही याची त्याला खात्री पटली. त्याने ही गोष्ट जवळच्या ओळखीच्या लोकांना सांगितली. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण रोज तीच वेळ, तोच फोन आणि तीच संख्या ऐकल्यावर काहींना संशय यायला लागला. शेवटी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी शांतपणे चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्यांनीही फारसं लक्ष दिलं नाही, कारण तो रिसॉर्ट दिवसा पूर्ण शांत असायचं. गेट बंद असायचं. परिसरात कोणतीही हालचाल नसायची, जणू तिथे कोणी राहतच नाही. पण रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेला मात्र आत दिवे दिसायचे. काही वेळा गाड्यांचे आवाजही ऐकू यायचे. पोलिसांनी गुप्तपणे त्या परिसरावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. साध्या कपड्यातील काही लोक आसपास फिरू लागले. एक रात्री त्यांनी एक मोठी गाडी रिसॉर्ट मध्ये जाताना पाहिली. त्या गाडीवर इलेक्ट्रॉनिक गुड्स असं नाव लिहिलेलं होतं. काही मोठे बॉक्स आत नेले गेले. दुरून पाहताना त्या बॉक्समध्ये संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचा संशय येत होता. आता पोलिसांचा संशय वाढू लागला. सलग काही दिवस पाळत ठेवण्यात आली. रात्री काही लोक आत जाताना दिसले, पण पहाट होण्यापूर्वी सगळं पुन्हा शांत व्हायचं. परिसरात कोणालाही आत काय चालू आहे याची कल्पना नव्हती. काहींना वाटलं तिथं जुगार चालू आहे, काहींना वाटत होतं काहीतरी बेकायदेशीर काम चालू आहे, पण खरं वास्तव अजूनही समोर आलेलं नव्हतं. एक पहाटे पुन्हा फोन आला. वेळ होती 4:17 हॅलो 50 चहा पाठवा. पण यावेळी पोलीस आधीपासून तयार होते. कॉल येताच काही गाड्या शांतपणे त्या रिसॉर्टच्या दिशेने निघाल्या. परिसर पूर्ण अंधारात होता. फक्त आतून मंद प्रकाश येत होता. काही मिनिटात पोलिसांनी चारही बाजूने त्या जागेला घेरलं. मुख्य गेटजवळ काही अधिकारी उभे होते, तर काही मागच्या बाजूने आत जाण्याच्या तयारीत होते. वातावरणात एक विचित्र शांतता होती आणि अचानक धाड टाकण्यात आली. गेट उघडताच पोलीस आत घुसले. आजचं दृश्य पाहून काही क्षण ते थबकले. मोठ्या हॉलमध्ये अनेक तरुण तरुणी संगणकासमोर बसले होते. सगळ्यांच्या कानात हेडफोन होते. काही जण फोनवर बोलत होते, तर काही संगणकावर माहिती टाईप करत होते. वरवर पाहता ते एखादा कॉल सेंटर सारखं दिसत होतं. पण चौकशी सुरू होताच धक्कादायक माहिती समोर आली. ते प्रत्यक्षात एक बोगस विदेशी बँक कॉल सेंटर होतं. तिथून परदेशातील लोकांना फोन केले जात होते. स्वतःला बँक अधिकारी सांगून त्यांच्या खात्यांची माहिती घेतली जात होती. लोकांचे OTP, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती चोरी केली जात होती. त्या माहितीचा वापर मोठ्या सायबर गुन्ह्यांसाठी केला जात होता. संगणक, मोबाईल फोन आणि अनेक कागदपत्र तिथून जप्त करण्यात आली. चौकशीत समोर आलं की हे सगळं खूप दिवसांपासून सुरू होतं. बाहेरून शांत दिसणारं ते रिसॉर्ट प्रत्यक्षात मोठ्या सायबरचं रॅकेट केंद्र बनलं होतं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 50 चहा पाठवा हे फक्त वाक्य नव्हतं, तो एक गुप्त कोड होता. त्याचा अर्थ असा होता की त्या रात्री सर्व स्टाफ उपस्थित आहे आणि काम सुरू आहे. जर संख्या बदलली तर त्यामागे वेगळा अर्थ असायचा. म्हणजे साधी वाटणारी चहाची ऑर्डर प्रत्यक्षात सांकेतिक भाषा होती. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर अनेक जण हादरले, कारण रोज ऐकू येणारं एक साधं वाक्य इतक्या मोठ्या गुन्ह्याशी जोडलेलं असेल याचा कोणालाही अंदाज नव्हता. पहाटे 4 वाजता येणारा तो फोन आता अनेकांसाठी भीतीचं कारण बनला. आणि शेवटी सगळ्यांना एक गोष्ट समजली, कधी कधी सर्वात साध्या गोष्टींच्या मागे सर्वात भयंकर रहस्य लपलेलं असतं. हॅलो 50 चहा पाठवा हे शब्द बाहेरून जरी साधे वाटत असले, तरी त्यामागे सुरू होतं एक काळं, गुप्त आणि धक्कादायक जग.